आज आपण अतिशय खमंग खुसखुशीत पुरी बनवलेली आहे. पुरी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही पुरी बनवलेली आहे. बघा, आपली पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आणि इतकी खमंग आणि खुसखुशीत झाली आहे ना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय खमंग आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केल्या आहेत. तर यामध्ये आपण अजून एक वेगळाच पदार्थ वापरणार आहेत. तर व्हिडिओत तुम्ही बघसालच पुढे आपण आज पुऱ्या कशाच्या बनवल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. इतक्या खमंग आणि खुसखुशीत झाल्या आहेत ना, अगदी 10 ते 15 दिवस या पुऱ्या आरामात टिकतात. तुम्ही या पुऱ्या चहाबरोबर खाऊ शकता किंवा प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पुरी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. आपण जे रोज चपातीसाठी पीठ वापरतो ना, अगदी तेच पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही पीठ घेऊ शकता. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यासाठी 2 चमचे बेसन पीठ टाकते आहे. बेसन पिठामुळे आपली पुरी अगदी खुसखुशीत तयार होते. आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना, त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. सोबतच 2 चमचे रवासुद्धा घेणार आहे. त्यामुळे पुरीला अगदी खुसखुशीतपणा येतो. 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलं आहे. आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूयात. 1 चमचा जिरेपूड टाकून घेते आहे. सोबतच थोडंसं हिंग टाकते आहे. हिंगामुळे आपली पुरी खूप छान अशी तयार होते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा धने पावडर टाकायची. अर्धा चमचा लाल तिखट टाकते आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार प्रमाण इथे तिखटाचं करू शकता. आता 1 मोठा चमचा रिफाइंड तेल टाकते आहे. जे आपण रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, अगदी तेच तेल वापरलेलं आहे. आता इथे खास वेगळा पदार्थ म्हणजे आज आपण कोथिंबीर वापरून ही पुरी बनवणार आहेत. तर त्यासाठी इथे मी कोथिंबीरची 1 जुडी घेतली. ती स्वच्छ निवडून घेतली आणि 1 वाटी कोथिंबीर आपण बारीक अशी चिरून घेतली आहे. आता कोथिंबीर घेत असताना आपल्याला फक्त त्याची पानं घ्यायची आहेत. जर कोथिंबीर जास्त निब्बर असेल तर त्याची फक्त पानं घ्यायची आणि कोवळी कोथिंबीर असेल तर त्याची तुम्ही देठंसुद्धा घेऊ शकता. आता कोथिंबीर आणि जे आपण टाकलेलं पीठ आहे, सोबतच बेसिक मसाले सर्व पिठाला चांगल्या प्रकारे चोळून घेऊयात. यामध्ये आपण तेलसुद्धा टाकलं होतं. तेलामुळे आपली पुरी अगदी खुसखुशीत तयार होते. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता आपल्याला पिठाचा अगदी घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला एकदम जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही, कारण पुरीसाठी जे आपण पीठ मळतो ना, ते अगदी घट्टच असावं. इथे बघा, आपण पिठाचा छान असा घट्ट गोळा मळून तयार केलेला आहे. तर थोडंसं मी त्याला छान असं मळून घेते, कारण यामध्ये आपण थोडासा रवासुद्धा टाकला आहे. आता यामध्ये हे पीठ जे आहे ते आपण छान असं मळून तयार केलं. यावर एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात. त्यामुळे रवा जो आहे तो छान असा फुलला जातो आणि पुरीसुद्धा अगदी खुसखुशीत तयार होते. यावर झाकण ठेवलं आणि 10 मिनिटानंतर पाहूयात. आता बघा, 10 मिनिट झालेले आहेत. आपलं पीठ आता छान असं रेस्ट झालं आहे, म्हणजेच पिठामधला रवासुद्धा आता छान असा फुललेला आहे. तर परत मी पीठ छान असं मळून घेते. थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात. तर तुम्ही कधी कोथिंबीर टाकून पुरी खाल्ली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, पीठ मी छान असं मळून घेतलं. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तर लिंबाच्या आकारा एवढा एक गोळा करून घ्यायचा आणि याची आता आपण पुरी बनवून घेऊयात. इथे बघा, मी एक गोळा बनवून तयार केला आहे. तर बाकीच्या पिठाचे सुद्धा आपण अशाच प्रकारे गोळे तयार करून घेऊयात, म्हणजे पुरी लाटताना आपल्याला पटकन सोपं जाईल. इथे आपले गोळे सुद्धा बनवून तयार झाले आहेत. आता लगेच ही पुरी लाटायला घेऊयात.
पुरी लाटत असताना अगदी थोडंसं खाली पोळीपाटाला तेल लावलं आणि यावर ही पुरी लाटून घेते. तर कोरडं पीठ लावायचं नाही. जर कोरडं पीठ लावलं तर पुरी तेलात सोडल्याच्या नंतर पटकन तिला लालसर रंग येतो. त्यामुळे अगदी थोडंसं तेल लावून ही पुरी लाटून घ्यायची. इथे बघा आपली किती छान अशी पुरी बनवून तयार आहे. आता सर्व पुऱ्या बनवून घेते आणि लगेच तळून घेऊयात. गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेलसुद्धा आता आपलं चांगलं तापलं आहे. लगेचच आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. एक एक करून ही पुरी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. सुरुवातीला तेल चांगलं तापवून घेतलं आणि नंतर मध्यम आचेवर या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता बघा मध्यम आचेवर ही पुरी आपण तळून घेऊयात. तर बघा आपली पुरी किती छान अशी तळत आहे. आणि अगदी टम्म सुद्धा फुगली आहे. आता एका बाजूने तळली की ही पुरी आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने अगदी गोल्डन रंग येईपर्यंत ही पुरी तळून घेऊयात. तर बघा आपली पुरी किती छान अशी तळून तयार झाली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. झाऱ्यामध्ये ही पुरी काढून घेऊयात आणि तेल निपटून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घेऊयात. इथे बघा आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. तर बनवायला इतकी सोपी रेसिपी आहे की तुम्ही सहजपणे बनवू शकाल आणि जे आपल्या घरामध्ये सामान उपलब्ध आहे त्यामध्येच ही पुरी बनवून तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तर खूपच भन्नाट झाली आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही कोथिंबीरची पुरी नक्की करून बघा. कारण बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता कोथिंबीर आली आहे. तर स्वस्त पण आहे. तर एक वेळेस अशी ही पुरी नक्की करा. चहाबरोबर खायला किंवा 4 वाजताच्या भुकेसाठी खायला हा उत्तम पर्याय आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. तोपर्यंत धन्यवाद.